हॅलो नमस्कार, मी प्रियंका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे घेवडा पापडीच्या भाजीची रेसिपी। खूप सोपी अशी रेसिपी आहे, एकदम पटकन अशी तयार होते। सकाळच्या टिफिनला, दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी अगदी 10 ते 12 मिनिटात तयार होणारी ही भाजी आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी आहे ना पाव किलो पापडी घेतलेली आहे। ती व्यवस्थित स्वच्छ साफ करून तिचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली आहे। त्यानंतर इथे मी एक मीडियम आकाराचा बटाटा घेतलेला आहे, तो सुद्धा स्वच्छ धुवून त्याच्यावरची सालं काढून असे मीडियम आकाराचे बटाट्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। आता आपण भाजी करायला घेऊया। तर इथे गॅसवर मी एक कढई ठेवून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा एवढं तेल घालून घ्यायचं आहे। तेल आपल्याला हलकं गरम करून घ्यायचं आहे। तेल हलकं असं गरम झालं की आता यामध्ये आपण कांदा घालून घेऊया। तर इथे मी एक मीडियम आकाराचा कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे, तो घालून घेतलेला आहे आणि कांदा आपल्याला छान असा थोडा हलकासा गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। इथे कांदा हलका गुलाबीसर होईपर्यंत परतून झालेला आहे। त्यानंतर यामध्ये आता लसूण घालून घ्यायचं आहे। तर इथे मी 7-8 लसणाच्या पाकळ्या छान अशा ठेचून घेतलेल्या होत्या, त्या घालून घेतलेल्या आहेत आणि लसूण सुद्धा आपल्याला अर्धा 1 मिनिटभर तेलावर छान अशा परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपण यामध्ये टोमॅटो घालून घेऊया। तर इथे मी एक मीडियम आकाराचा टोमॅटो छान असा बारीक चिरून घेतलेला होता, तो घालून घेतलेला आहे। त्यानंतर आता आपण यामध्ये चवीपुरता मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला टोमॅटो सुद्धा परतवून छान असा हलका मऊसर होईपर्यंत शिजू द्यायचा आहे। थोड्या वेळाने टोमॅटो शिजला गेला की त्यानंतर आपल्याला यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे आहेत। तर इथे मी पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे। त्यानंतर यामध्ये लाल तिखट घालून घेऊया। तर इथे मी 2 चमचे लाल तिखट वापरलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे तिखटाचं प्रमाण वापरू शकता। तर इथे मी 2 चमचे लाल तिखट घातलेला आहे। त्यानंतर 1 चमचा आपल्याला धना पावडर घालायची आहे आणि पाव चमचा इथे मी गरम मसाला घालत आहे। आता हे सगळे जे मसाले आहेत ते छान असे तेलावर परतून घ्यायचे आहेत आणि आता यामध्ये आपण ज्या बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या होत्या त्या घालून घ्यायच्या आहेत। तर पाण्यातून बटाट्याच्या फोडी काढून मी या भाजीमध्ये या ग्रेव्हीमध्ये घालून घेत आहे आणि बटाट्याच्या फोडी घातल्याच्या नंतर आता आपल्याला अर्धा 1 मिनिटभर या बटाट्याच्या ज्या फोडी आहेत त्या सुद्धा छान अशा परतून घ्यायच्या आहेत। बटाट्याच्या फोडी छान अशा परतून झाल्याच्या नंतर आपण जी पापडी पाण्यात भिजवून ठेवलेली होती ती सुद्धा आता यामध्ये घालून घ्यायची आहे। ही भाजी बनवताना आपण आहे ना अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहोत, फक्त वाफेवरच ही भाजी आपण छानपैकी अशी शिजवून घेणार आहोत। म्हणून भाजी जेव्हा आपण साफ करून ठेवतो तेव्हा आहे ना ती पाण्यामध्ये भिजवून ठेवायची, म्हणजे जेव्हा आपण कढईमध्ये जी भाजी करतो तेव्हा त्यात थोडंसं पाण्याचं जे अंश असतं ते भाजीमध्ये येतं आणि वरतून पाणी घालायची अजिबात गरज पडत नाही। तर इथे मी आहे ना सगळी जी पापडी आहे ती कढईमध्ये घालून घेतलेली आहे। आता व्यवस्थित अशी मिक्स करायची, छान अशी परतवून घ्यायची। सगळी भाजी छान अशी परतवून घेतल्याच्या नंतर आता आहे ना याच्यावर झाकण ठेवायचं आणि ही भाजी आहे ना आपल्याला 7-8 मिनिटासाठी मीडियम गॅसवर शिजू द्यायची आहे। 7-8 मिनिटांमध्ये आहे ना मध्ये 1-2 वेळा झाकण बाजूला करायचं, म्हणजे जी भाजी असते ती खाली चिकटणार नाही, म्हणून 1-2 वेळा झाकण बाजूला करायचं आणि आहे ना चमच्याने अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे। आता इथे 7-8 मिनिटं झालेली आहेत आणि 7-8 मिनिटांनी मी पुन्हा एकदा झाकण बाजूला करून आपली जी भाजी आहे ती एकदा पुन्हा परतवून घेते। तर इथे जी आपली भाजी आहे इथे पूर्णपणे शिजलेली आहे। मी तुम्हाला एक बटाटा जो आहे तो सुरीने कट करून दाखवते। तर हे बघा, आपला जो बटाटा आहे तो पण छान असा शिजला गेलेला आहे आणि इथे आपली जी भाजी आहे ती व्यवस्थित अशी तयार आहे। तर खूप सोपी अशी रेसिपी आहे, अगदी सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। पटकन होते आणि खूप चविष्ट अशी लागते। घाई गडबडीच्या वेळेत तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा। तर या पापडीच्या भाजीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। जर तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।